नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 7 दिवसापेक्षा अधिक काळ लोटलाय आणि ऐतिहासिक किंवा प्रचंड किंवा विक्रमी असं बहुमत मिळालेल्या महायुतीचं सरकार अजून बनत नाही. म्हणून सगळे बुद्धिमान अभ्यासक, विश्लेषक, माध्यम यांच्या जीवाची कमालीची घालमेल झाली आणि त्यापेक्षाही मोठी घालमेल ही या निवडणुकीत सुपडा साफ झालेल्या महाविकास आघाडीच्या पक्षांची आणि नेत्यांची झालेली आहे. ज्यांना बहुमत मिळालंय ते सरकार जुळवण्याचे आणि काय जे काय करत असतील उचापती ते करतील. पण जर तुम्हाला विरोधी पक्षात बसायची निवड तुमची मतदाराने केलेली आहे, तर तुम्ही विरोधी पक्षात बसायची तयारी करा. तुम्हाला गरज काय आहे? पण गंमत अशी आहे की आपण अजून राजकारणात संपलो नाही, आपण टिकून आहोत हे दाखवण्याची खटपट महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना करावी लागते. आणि महाविकास आघाडीच कशी जिंकणार होती म्हणून ज्यांनी गेल्या 4-5 महिन्यापासून आपली सगळी बुद्धीपणाला लावली होती, अशा पत्रकार, अभ्यासक आणि बुद्धिजीवींची आणखीनच तारांबळ उडाली. ते म्हणतात ना, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. तसं सरकार बनत का नाही, मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा का होत नाही, यावरून जे काय चाललेलं आहे त्यात आणखीन एक पदर आहे. एका बाजूला या सगळ्या राजकीय विश्लेषकांची इतकी निराशा आणि वैफल्यग्रस्तता आलेली आहे की त्यांना ह्या सगळ्या निवडणुकीचा अर्थ कसा लावावा आणि भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे ते कसं सांगावं हे मुळात समजून घेता येत नाही. जर सांगणं दूरची गोष्ट आहे, त्यामुळे अचानक काहीतरी उचापत होणार आहे हे गृहीत धरून बोललं जातं आणि त्याच वेळेला तेच लोक दुसरीकडे या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवार कसे संपले, उद्धव ठाकरेंचा बाजार उठला, अशा पद्धतीची पण भाषा वापरतात. तेव्हा मित्रांनो, हसावं की रडावं हे कळत नाही. याचं कारण असं की राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी फक्त निवडणुकीवर संपत नाहीत, अजिबात संपत नाहीत. जर निवडणुकीचे निकाल, निवडून आलेले आमदार, खासदार किंवा नगरसेवक वगैरे याच्या आधारे राजकारणाचं गणित मांडलं जात असतं, तर अगदी या गेल्या वर्षभरात आपण प्रकाश आंबेडकर यांच्यावर 4 शब्दही बोललो नसतो. आपण काय सगळा मीडिया, सगळे अभ्यासक, सगळे विश्लेषक आणि राजकारणात प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भाग घेणारे मोठमोठे पक्ष आणि त्यांचे नेते सुद्धा प्रकाश आंबेडकरांबद्दल चकार शब्द बोलले नसते. कारण एवढ्याशा निकालांनी, म्हणजे उद्धव ठाकरेंना 20 आमदार मिळाले, काँग्रेसला 16 आमदार मिळाले, शरद पवारांना 10च आमदार मिळाले म्हणून जर ते संपले किंवा इतिहास जमा झाले अशा निष्कर्षाप्रत कोणी येत असेल, तर मग अशा लोकांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल गेल्या वर्ष दीड वर्षात एक चकार शब्द बोलायला नको होता. आणि एक ते प्रकाश आंबेडकर कशाला, या लोकांनी शेतकरी कामगार पक्षाबद्दल सुद्धा एकही शब्द बोलायला नको किंवा राज ठाकरे यांचा तो नामोल्लेख पण करायला नको. कारण गेल्या 2 निवडणुका आधीच्या, म्हणजे आता 24च्या सोडा, 2014 आणि 2019, आणि आता या तिसऱ्या, अशा लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 3, अशा 6 निवडणुकांकडे आपण बारकाईने नजर टाकली तर राज ठाकरे असोत, प्रकाश आंबेडकर असोत, यांना काय नेमकं यश मिळालं होतं? त्यांची इतकी टक्के मत आहेत आणि मग त्यांनी ह्यांना त्यांना पाडलं. आता सुद्धा चर्चा चालू आहे, प्रकाश आंबेडकरांनी कुठच्या कुठच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पाडलं किंवा राज ठाकरे यांनी कसे उद्धव ठाकरेंचे 10 उमेदवार निवडून आणले, महायुतीचे काय ते नुकसान केलं किंवा काय. प्रश्न असा आहे की हे जर
राज ठाकरेंचं तर गेल्या दोन निवडणुका 2014 आणि 2019 एकेकच आमदार निवडून आला होता. यावेळेला तो एक पण आलेला नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आहे. प्रकाश आंबेडकरांनी जे काय गेल्या 10-15 वर्षामध्ये राजकारण केलंय त्यामध्ये 2-4 आमदार निवडून आणण्या इतकी सुद्धा क्षमता त्यांना अजूनही सिद्ध करता आलेली नाही. मग प्रकाश आंबेडकर संपले असं का बोललं जात नाही? का प्रकाश आंबेडकरांचं नाव हे वेगवेगळ्या राजकारणात, आता आपण लोकसभेची निवडणूक घेतली तर लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जवळजवळ 4 महिने प्रकाश आंबेडकर महायुतीत येणार न येणार, त्यांना इतक्या जागा देणार, त्यांच्याकडून हा प्रस्ताव आला, ही सगळी चर्चा का केली जात होती? आणि जर प्रकाश आंबेडकर किंवा राज ठाकरे हे कुठल्या युतीत किंवा आघाडीत जाणार यावरून आपण चर्चा आणि मीमांसा करणारी डिबेट करणार असू, तर मग त्यांच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरेंना 20 आमदार निवडून आणता आलेले आहेत आणि शरद पवारांना 10 आमदार निवडून आणता आलेत. पुढे राज ठाकरे किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या 10 पटीने किंवा 20 पटीने ज्यांना यश मिळालेलं आहे या सुपडा साफ निवडणुकीत सुद्धा, ते संपले अशा निष्कर्षाप्रत हे सगळे तथाकथित विद्वान कुठून येतात मला कळत नाही. कारण किती झालं, आज निवडणुकीत अपयश मिळालं असेल तरीही उद्धव ठाकरे यांचा जो उभाठा शिवसेना पक्ष आहे किंवा शरद पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे त्याला 10-12%, 20% अशी काहीतरी मत, मला वाटते उद्धव ठाकरे यांना 10%च्या आसपास आणि शरद पवारांना 11.5%च्या आसपास मतं मिळाली. एवढी मतं मिळवणं हा विनोद नसतो. तुम्ही तुमच्या पट्टावर काहीतरी बुद्धिबळ खेळल्यासारखे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना खेळवू शकत नसता. मी सुद्धा त्यांचा टीकाकार आहे. पण म्हणून ज्यांनी आयुष्यातली 20-20 आणि 50-60 वर्ष राजकारणात घालवली आहेत ते एखाद्या निवडणुकीत इकडून तिकडे झाले, त्यांच्या जागा कमी आल्या म्हणून ते राजकारणातून संपले, आता त्यांना पक्ष विलीन करायला लागतील या निष्कर्षाप्रत येण्यात अर्थ नसतो. हा अशा शक्यता असतात पण म्हणून ते संपत नसतात. आणि मी शरद पवारांचा कितीही मोठा टीकाकार असलो तरी मी वारंवार अनेकदा एक गोष्ट सांगितलेली आहे की आपल्याकडे काय तो उक्ती आहे, वाक्प्रचार आहे की इतके पावसाळे बघितले, इतके पावसाळे बघितले, आपलं वय किंवा अनुभव सांगताना आपण मराठी भाषेत म्हणतो की यांनी इतके पावसाळे बघितलेले आहे. मी त्या विषयात तो थोडा वाक्प्रचार बदलून नेहमी सांगतो, शरद पवारांसारख्या राजकारणाने इतक्या प्रदीर्घ कालावधीमध्ये जितके पावसाळे बघितले त्यापेक्षा अधिक दुष्काळ बघितलेले आणि त्या दुष्काळातून परत परत उभं राहून सुद्धा दाखवलंय. मुद्दा असा असतो की एखादा नेता किंवा पक्ष अशा एखाद्या निवडणुकीतल्या अपयशाने संपत नसतो. अगदी तुम्हाला आठवत असेल तर 3-2.5 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी करोना उठल्यानंतर जी पहिली सभा घेतली होती शिवाजी पार्कमध्ये, त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले ते मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही. आज काहीशी तशीच अवस्था आदित्य ठाकरेंच्या पक्षाची झालेली आहे की कालपर्यंत 2.5 वर्षापूर्वी ज्या पक्षाचा मुख्यमंत्री सत्तेत होता आज त्या पक्षाला विरोधी नेता होण्या इतक्या सुद्धा जागा मिळालेल्या नाही. आणि ज्या लोकांनी नरेंद्र मोदींच्या काँग्रेस मुक्त भारत या शब्दावलीची टवाळी केलेली आहे ते लोक जेव्हा आज उद्धव ठाकरेंचं भवितव्य काय आणि उद्धव ठाकरे संपले अशी भाषा बोलतात, त्यांनी एक विसरू नये, उद्धव ठाकरे हा एका पक्षाचा नेता असतो आणि त्या पक्षाची काही भूमिका असते, ती भले तुम्हाला आवडो न आवडो पण त्या पक्षाची एक भूमिका असते आणि त्या भूमिकेसाठी लाखो मतदारांनी मतदान केलेलं असतं, हजारो कार्यकर्ते आणि शेकड्यांनी छोटे मोठे कनिष्ठ दुय्यम नेते त्या पक्षासाठी संघटनेसाठी आजही राबायला तयार असतात. त्या शून्यातून परत एकदा त्यांचा उदय होऊ शकतो हे अशा घटना वारंवार घडलेल्या आहेत, वारंवार घडलेल्या आहेत. हा पक्ष संपला असं मी सांगतो ना, शिवसेना 1966 साली स्थापन झाली
आणि लागोपाठच्या विधानसभा, लोकसभा, कॉर्पोरेशन निवडणुकीमध्ये डावाडोल परिस्थिती होत होती. आणीबाणीच्या 1975 नंतर 1985 पर्यंत इंदिरा गांधींची आणीबाणी, जनता पक्ष, जनता दल वगैरे वगैरे होईपर्यंत जवळजवळ 10-12 वर्ष बाळासाहेब ठाकरे यांनी असे अनेक चढ उतार बघितले होते. शिवसेना संपली असं नव्हते. आता जी चर्चा चालली, राज ठाकरे यांच्या पक्षाचं निशाणच जाणार. या असली काही भाषा बोलणारे आहेत. त्यांना एक गोष्ट माहितीये का, शिवसेनेची पहिली रजिस्टर पक्ष केला तेव्हा निशाणी ढाल तलवार होती आणि 1971ची पहिली सार्वत्रिक निवडणूक, मध्यावधी लोकसभा निवडणूक होती, इंदिरा लाट आली होती आणि त्यामध्ये पहिल्यांदा पक्ष म्हणून रजिस्टर केल्यानंतर लोकसभेची निवडणूक शिवसेनेने लढवली. त्या पहिल्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेला इतकी मतं मिळवता आली नाहीत की त्यांना ढाल तलवार ही निशाणी कायमची मिळावी. राज ठाकरेंना पहिल्या निवडणुकीतून मिळाली होती आणि पुढची 15-16 वर्ष टिकली सुद्धा. पण शिवसेनेला एक प्रादेशिक पक्ष म्हणून नाव आणि निशाणी आणि मान्यता मिळायला सुद्धा 25 वर्षाचा काळ गेला होता. पण पक्ष संपला नव्हता. असल्या चर्चा त्या काळातही होत होत्या की शिवसेना संपली. पण चिकाटीने राबणारे हजारो कार्यकर्ते होते, बाळासाहेबांचे भक्त असल्यासारखे शिवसैनिक. कसलेही सत्तेचं काही चिन्ह दिसत नसतानाही त्यांच्या मागे निष्ठेने उभे राहत होते. त्यातून तो पक्ष परत उभा राहिला आणि जवळजवळ 20 वर्षांनी आपण म्हणू 1985 मध्ये, 66 पासून 1985 मध्ये शिवसेनेने पहिल्यांदा स्वबळावर महापालिका जिंकून दाखवली. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की असली उथळ मीमांसा करणारे शरद पवारांना ओळखत नाहीत असं म्हणावं लागेल. नाहीतर ते पवारांची नेहमी आरती ओवाळत असतात. पण आता पवारांचा असा पराभव झाला किंवा आमदार संख्या 10वर आली म्हणून पवार संपले असं नाही म्हणता येणार. कारण पवारांकडे आज सुद्धा 11.5% आसपास विधानसभेतली मतं आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा 10% मतं आहेत. 1984 मध्ये अवघे 2 खासदार भाजपचे निवडून आले. तेव्हा देखील भाजपकडे ऑल इंडिया पातळीवर 8-9% फक्त मतं होती. आज भाजप 37-38% गेला असेल. आणि मला आठवतं तेव्हा राजीव गांधी सुद्धा टिंगलीच्या स्वरूपात लोकदल आणि भाजपबद्दल बोलले होते, इनके तो 2 या 3 बच्चे रह गए, अशा पद्धतीत हेटाळणी केली होती. आज तोच काँग्रेस गळपटलेला पक्ष आहे आणि भाजप हा 38% आणि 240 खासदारांपर्यंत आलेले. तेव्हा राजकीय पक्ष असे संपत नसतात. त्यामध्ये एक नवा फुटवा येतो. जसं एखाद्या छाटलेल्या झाडाला नव्या फांद्या फुटतात, तसं नवा नेतृत्व अगर अशा फांदीतून उगवून आलं तर ते पक्ष उभे राहत असतात. हा असा नवा फुटवा येतो, त्याला संधी द्यावी लागते. दत्ता सामंतांचा उदय, राजीव गांधींच्या काय ती लाट होती, इंदिरा हत्या होती, आणीबाणीपासूनचा जो पडझडीचा काळ होता, अनेक जण शिवसेना सोडून गेले होते. अशा वेळेला बाळासाहेबांनी चिकाटीने टिकून राहिले होते आणि त्यांचे अनेक सहकारी टिकून राहिले होते. तेव्हा 1986 मध्ये बाळासाहेबांनी महापालिका जिंकली. त्यातून आजचे नावाजलेले अनेक शिवसेनेचे नेते उदयाला आले. दिवाकर रावते असतील, नारायण राणे असतील, सुरेश गंभीर असतील, जे अनेक नेते उभे राहिले आणि पुढे शिवसेना महाराष्ट्रात पसरत गेली. त्यातून उभं राहिलेलं नेतृत्व तुम्ही बघितलं तर आज शिवसेना पक्ष, ज्याला प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखला जातो, तो असाच शून्यातून उभा राहिला. आधीचे 20 वर्ष संपला म्हटलेला पक्ष उभा राहिलाय. किंवा शरद पवारांच्या जागा 10 झाल्या किंवा उद्धव ठाकरेंच्या जागा 20 झाल्या म्हणून ठाकरे संपले, पवार संपले, असली काहीतरी काय म्हणतात ते मृत्यूलेख लिहायला बसलेल्या दिवट्यांनी लक्षात घ्यावं, पक्ष असे संपत नसतात. त्यासाठी प्रदीर्घ काळ जायला लागतो. शेका पक्ष हा भाजप आणि शिवसेना युती नंतरच्या काळात हळूहळू खंगत गेला. जनता दल, समाजवादी पक्ष पूर्वीचे, रिपब्लिकन गट
हे सगळे खंगत गेले. पण आजही ते संपले असं म्हणता येत नाही, कारण एखाद दुसरा कुठेतरी काउंटरिंग येतो. म्हणून पवारांचा पक्ष किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष आज अत्यंत दुबळे झालेले आहेत राजकारणात. त्यांना मग सांगितलं होतं की विरोधी नेता म्हणून मान्यता मिळणार नाही, राज्यसभेमध्ये त्यांचा एक खासदार निवडून येणार नाही, एकत्रित झाले तर तिघांचा म्हणून एखादा येऊ शकतो. विधान परिषदेत सुद्धा आज महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचा स्वबळावर एकही आमदार विधान परिषदेत पाठवण्या इतके आमदार नाहीये. पण म्हणून पक्ष संपत नसतो, नाही संपत. त्याला कुठून तरी फुटवा येतो आणि त्या फुटव्याला जर ताकद मिळाली, सगळा सामान्य कार्यकर्ता जर ठामपणे त्या नव्या फुटव्याच्या, त्या नव्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. भुजबळ हा तसा तरुण नेता होता 1986 मध्ये. दिवाकर रावते, रमेश प्रभू, ही सगळी नवी पिढी, नारायण राणे उभे राहिले. नारायण राणे 86 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. सांगायचं आहे तुला की पक्ष असे संपत नसतात. हा एक भाग असतो, त्यामध्ये जर नवं नेतृत्व उभं राहत असेल. पवारांची लोकसभेचं यश मी नेहमी खोटं सांगितलं. लोकसभेच्या निकालानंतर पवारांचे 8 आले म्हणजे पवारांनी फार मोठा स्ट्राईक रेट दाखवला, तो बोगस आहे. पवारांनी उदार उसनवारीचे उमेदवार आणून निवडून आणले, ते त्यांचे नाहीत. पण पवारांचं पोटेन्शियल, पवारांचा राजकीय अनुभव जर त्यांनी नव्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा केला, मग कदाचित रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील, किंवा सुप्रियाताई असतील, किंवा अगदी आपण असं म्हणू की जितेंद्र आव्हाड असतील, अशांच्या मागे आपली ताकद उभी केली आणि त्यांना राज्य पातळीवरचा नेता बनवायचा प्रयास केला, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुद्धा भविष्य असतं. भविष्य असतं. लोकसभेत अजितदादांचा पक्ष संपला होता, विधानसभेत परत उभा राहिला, कारण ते कार्यकर्ते चिकाटीने त्या नेत्याच्या मागे, नेतृत्वाच्या मागे उभे राहिले. तेव्हा एका निवडणुकीतल्या किंवा 2-2 निवडणुकीतल्या अपयशानंतर पक्ष संपत नसतात. कारण पक्ष म्हणजे एक राजकीय भूमिका असते, पक्षाचा एक कार्यक्रम असो, त्यामध्ये हजारो करोडो लोक, कार्यकर्त्यांच्या भावना आणि नाती जुळलेली असतात. त्यांच्या मागे लाखोच्या संख्येने मतं सुद्धा असतात. 25, 30, 40, 50 लाख मतं मिळवणारा एखादा पक्ष असतो, तो आमदार कमी झाले किंवा खासदार कमी झाले म्हणून संपत नाही, तो परत येतो. लोकसभा 14 आणि लोकसभा 19 मध्ये मायावतींच्या पक्षाला एकही 14 मध्ये खासदार मिळाला नव्हता, 10 मिळाले, आता 0 मिळाले. समाजवादी पक्षाचे लागोपाठ 2 निवडणुकीत फक्त 5-5 खासदार आले, पण यावेळेला 37 आले. सांगायचं हेतू की कुठच्याही पक्षाला असं झटपट संपवून टाकता येत नाही आणि दुसरा कोणही संपवू शकत नाही ना. माध्यमातल्या बातम्यांनी, विश्लेषणांनी एखादा पक्ष संपत किंवा दुसरा विरोधी पक्ष त्या पक्षाला संपवू शकत नाही. कुठचाही पक्ष नामशेष होतो त्याच पक्षातल्या नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळे संपतो. शेतकरी कामगार पक्ष नामशेष झाला, याचं कारण त्या पक्षाकडे नेतृत्व राहिलं नाही आणि ते नेतृत्व काही त्या अलिबाग पुरतं असं केंद्रित राहिलं आणि राज्याच्या कोल्हापूर असेल, कोकण असेल, किंवा आणखीन कुठे मराठवाड्यात असेल, नाशिक वगैरे भागामध्ये 77 मध्ये 7 खासदार होते एका पक्षाचे. ते नेतृत्व विकसित झालं नाही आणि नवं नेतृत्व उदयाला येत असेल तर त्याला खतपाणी जुन्या पिढीने घातलं नाही की त्या पक्षाचं खच्चीकरण नेतृत्वच करत असतो आणि ते पक्ष संपतात. आज काँग्रेसची आपण दुर्दशा बघतो, याचं कारण ते आहे की गांधी घराण्यातलंच नेतृत्व पाहिजे आणि त्याखेरीज एखादा उदयोन्मुख नेता काँग्रेसला नवं जीवदान देईल असा प्रयत्न करत असेल तरी त्याची पक्षातून हाकलपट्टी होते, कारण काँग्रेसचे ठरवलं नेता असेल तर तो गांधी घराण्यातला पाहिजे, नाही तर पक्ष मेला तरी चालेल. आणि म्हणून जगनमोहन रेड्डी असेल, शरद पवारांचा गट असेल, तिकडे ममता बॅनर्जी असतील, हे सगळे वेगळे गट उभे राहिले, ते मूळचे काँग्रेस आहेत.
त्यांना जर काँग्रेसमध्ये उभरतं नेतृत्व म्हणून संधी मिळाली असती तर आज काँग्रेसची आपण इतकी दुर्दशा बघितली नसती. मुद्दा इतकाच मित्रांनो की कुठलाही पक्ष असा एक दोन निवडणुकीतल्या पराभवाने संपत नाही, पण पक्षाच्या नेतृत्वाने जर आपलं नेतृत्व कुंठित करून टाकलं, वाढूच दिलं नाही, आपणच त्या पक्षाचं आणि त्यातल्या नव्या नेतृत्वाचं खच्चीकरण केलं, तर मग तो पक्ष संपतो. जसा बंगालमधून बघता बघता बंगाल त्रिपुरा या दोन मोठ्या राज्यातून कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष संपून गेला. दुसरा सीपीआय संपला, सीपीएम संपलाय. थोडीशी धुगधुगी उरलीये, ती कुठेतरी केरळमध्ये उरलीये, पण नेतृत्वाने पक्ष संपवले, निवडणुकीतल्या पराभवाने नाही. पराभवातून परत उभं राहता येतं. आणि म्हणून जे कोणी आज उबाठा शिवसेना संपली किंवा पवारांच्या पक्षाला भवितव्य राहिलं नाही अशी चर्चा करतात, ते मूर्ख आहेत असं माझं म्हणणं आहे. त्यांना राजकारण कळत नाही. आणि निदान उबाठा शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी गट याच्या कार्यकर्त्यांनी निराश होण्याचं अजिबात कारण नाही. हा, मनाची उभारी घेऊन उभे राहा. तुम्हालाही भविष्य आणि भवितव्य असू शकतं. जी जिद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी लोकसभेच्या दारुण पराभवानंतर दाखवली, त्यातला अर्धा भाग देखील मेहनत जो उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते घेणार असतील त्यांच्या पक्षाला उभारी मिळू शकेल. पण जर ते ईव्हीएम 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 करत बसले आणि आपल्या अपयशाकडे डोळसपणे न बघता, आत्मपरीक्षण न करता डोळे झाकून वागणार असेल तर मग त्यांचा पक्ष ते संपवतील, निवडणुका किंवा विरोधक संपवणार नाही. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.